शिमगाडे. अरे हॅलो आदित्य. अरे काय यार, 3 वेळा फोन केला मी तुला. अरे आदित्य, फोन आपल्या रूम मध्ये होता, मी बाहेर होते. अच्छा. हे बरं ऐक ना आदित्य, मी विचार करते उद्या अंजली बरोबर कॉलेजमध्ये जाऊन येईन, प्रिन्सिपल सरांना भेटून येईन, म्हणजे मला एक्झॅक्ट सिच्युएशन नीट कळेल. कारण मला इथे आल्यावर जाणवतं रे आदित्य, पुन्हा मुंबईला ट्रान्सफर होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ही गाठ अजून घट्ट होईल. नाही पटतंय मला पण हे. ऍक्च्युली मी तिथे असतो ना तर काहीतरी करून सोडवलं असतं हे सगळं. पण ठीक आहे, तुझी ट्रान्सफर होण्यामागे नक्कीच काहीतरी चांगले संकेत असणार बघ. हे सगळं सॉल्व्ह होणार. तसंच होऊ दे रे आदित्य. अरे म्हणजे काय, होईल होईल. तू जा उद्या बिंदास कॉलेजला. आणि हे बघ मेघना, सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अरे आणि आता माई आहे तुझ्या बरोबर है ना, सो थोडी रिलॅक्स हो. विजय थोडी रागावली आहे, थोडी रुसली असं म्हणूया. किती दिवस रागवून बसेल. आपल्या घरात राग वितळतोच ना शेवटी. सो डोंट वरी. हे बरं ऐक, मी हे सांगायला फोन केला होता की अर्चूला काय गिफ्ट द्यायचं याचा विचार करत होतो तुम्ही. तर म्हटलं तिला यावर्षी एक नाजूक सोन्याची अंगठी देतो. हे चालेल, साड्या काय आपण कधीही घेऊ शकतो ना. करेक्ट. हे बरं ऐक, मला रात्री यायला जमणार नाही, मी डायरेक्ट सकाळीच येईन. बरं ठीक आहे. होय, अर्चूला सांगशील ना चुकून. हे पण काय रे आदित्य, कशाला खोटं बोललास त्यांच्याशी. अरे बस काय यार, किती दिवसात आम्ही तिघांनी अशी धमाल केली नाहीये. हाच तर चान्स आहे. चलताय. बरं ठीक आहे. हे बरं ऐक ना, मी ठेवते फोन, खूप कामं पडलेत. ओके ओके. फक्त काय? काय नाही, फक्त तुला खरं खरं थँक्स म्हणायचं होतं. तू एका मिनिटात ठरवलंस आणि ताबडतोब मुंबईला गेलीस. खूप करेक्ट डिसिजन घेतलास. आय नो. चला चला, बस बस बस, खूप झालं कौतुक. आता फोन ठेवा आणि काम करा जरा. अच्छा असं. ये तू, मग सांगते तुला. भेटू भेटू. बाय बाय. जय हो. जय हो. अय्या काका, तुम्ही इथे, मग दुकान. काळजी करू नका अर्चना ताई, काळजी करू नका. अहो मी दुकानाला असं एकटं कसं सोडीन. आहेत ना मिस्टर अर्चना ताई तिकडे. जय हो. मिस्टर अर्चना ताई. पण हे काय, तुम्ही कुठे निघालात? अहो ती ट्रेस साठी इन्क्वायरी नव्हती का आली? हा, त्या हाऊसिंग सोसायटीच्या फंक्शन मध्ये ते वाटणार आहेत ना ट्रीज. हा, मग त्याचं काय? त्याचं काय झालं, त्यांना ना अजून ऑप्शन्स हवेत. म्हणजे तसं 1-2 डिझाईन्स माझ्या डोक्यात आले, पण त्यासाठी सॅम्पल पीस रेडी करावं लागणार ना. त्याचं साहित्य आणायला चाललीये इथे कोपऱ्यावरच्या स्टेशनरी मार्ट मध्ये. जय हो जय हो. पण अर्चना ताई, म्हणजे आमच्या बाबाजींच्या कृपेने ऑर्डर तुम्हालाच मिळणार आहे, पण एवढी मोठी ऑर्डर तुम्ही पूर्ण कशी करणार हो वेळेत? तोच प्रश्न आहे हो. एक काम करा, एकदा जय हो म्हणा. जय हो म्हणा. जय हो. जय हो. वाह, ऑर्डर मिळाली, पूर्ण ही झाली. जय हो. वाव. पण तुम्ही काय माईला भेटायला आला? होय हो, म्हणजे बघा ना, माधवी भेटून गेला त्यांना. मेघना तर काय त्यांच्या सेवेसाठीच आलेले आहे तिकडे. माझंच त्यांना भेटणं आणि त्यांची विचारपूस करणं राहिलं होतं हो. कशी आहे हो तब्येत आमच्या माई साहेबांची?
खरं सांगू का काका, ती आहे ना म्हणून बिचारी सगळं हसतमुखाने सहन करते, पण दुखत तर असणारच ना. होय हो, शिवाय आमचे ज्ञानेश्वर महाराज नाहीत ना इकडे. म्हणजे ते असते तर मग काय काळजीच नव्हती हो कसलीच. हो मग, अहो दिवसातून 3 वेळा फोन करतात माईला. होय ना. जय हो ज्ञानेश्वर महाराज, जय हो जय हो. बरं बरं, तुम्ही कसलीही काळजी करू नका, ऑर्डर पूर्ण होणार. जय हो. जय हो. तुम्ही जा, तुमचं सगळं साहित्य घेऊन या. हो हा? चला जा, चला. जा. आव, आव, आव. पार्टनर एक मिनिट या, तुम्ही या. हा. जय हो. अच्छा, काका. जय हो. अरे तुम्ही? माफ करा हा, म्हणजे मी यांना डिस्टर्ब केलं. नाही नाही, कामाच्या गडबडीत ना देवाला हात जोडायचेच राहून गेले. अहो काही हरकत नाही. अहो देव आहेत ते, देव, त्यांना राग येत नाही भक्ताचा. आणि त्यांना माहितीये त्यांचा भक्त किती बिझी आहे ते. तुम्ही बघा ना, तुम्ही घरात पण किती बिझी, बाहेर पण किती बिझी. खरंच हो तुमच्यावर खूप काम पडताय हो. आणि आता तुमच्या प्रॉडक्ट्सना मागणी सुद्धा खूप आहे. जय हो. मागणी वाढते हे खरंय, पण मागणीनुसार वस्तू बनवण्याचा स्पीड कुठे वाढतोय? वाढणार वाढणार. जय हो. आमचे बाबाजी आहेत ना, हा मेघना आहेत आमचे बाबाजी. जय हो. बरं मेघना, माईसाहेब कुठे आहेत? त्यांना भेटायला आलोय मी. शिवाय तुम्हालाही, म्हणजे कसं आहे, तुम्ही इथे माईसाहेबांची सेवा करायला आलात, आमच्या विजयाताईंना मदत करायला आलात. जय हो. खरंच हो, म्हणजे हे तुम्ही इथे आलात हे फार चांगलं केलं. भेटायला काय, मी येऊ शकतो ना तुम्हाला, आता आलो तसा. हा जय हो. तुम्ही बसा, हा मी आलेच. या या या, बस या, या. हा बसा ना. या. मला सांगा मेघना, माईसाहेबांची तब्येत कशी आहे? हालचालींवर एकदम बंधन आलंय बाबा. आणि माई ना हट्टानं एकटा चालण्याचा प्रयत्न करतायत. नाही हो, बरोबर आहे हो. म्हणजे कसं ना मेघना, आपण कोणावर अवलंबून आहोत ही गोष्ट सहन नाही होतो अशा माणसांना. आणि शिवाय आमचे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज नाही येत ना इकडे. काय? खरंच. अहो ते इथे असते ना तर त्यांनी आमच्या माईसाहेबांना हसवून हसवून त्यांचे सगळे सांधे ढिले करून सोडले असते. आणि इतके ढिले केले असते ना मेघना की आमच्या माईसाहेब दुडू दुडू धावायला लागल्या असत्या. अच्छा हे घे. अहो ताई तुम्ही घ्या, मी घेईन नंतर. राहू दे. मेघना, मान्य मला तू मदत करायला आलीयस, पण म्हणून काही तू सतत किचन मध्येच असायला पाहिजे असं काही नाहीये. अगं मी बघेन स्वयंपाकाचं. घे तू, घे. आलेच मी. बरं मेघना, हे सरबत संपवतो आणि आमच्या माईसाहेबांना भेटून घेतो. हा हो हो ठीक आहे. आलोच. जय हो माईसाहेब. अगं बाई, या 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 या. जय हो जय हो जय हो. तुमचा आवाज ऐकून बाहेर येतच होते हो मी आता. अहो नाही नाही माईसाहेब, तुम्ही बसा. अहो मी तुम्हाला बघायला आलोय, भेटायला आलोय. मी इथे बसतो, तुम्ही बसा, आराम करा. बरं, बरं. अजिबात त्रास घ्यायचा नाही तुम्ही. हो आता मी बरी आहे. जय. बरं तुमचं दुकान कसं चाललंय? जय हो माईसाहेब, आमच्या बाबाजींच्या कृपेने उत्तम चाललाय हो. आणि तुम्हाला रिपोर्ट्स मिळत असतीलच ना? हो तर अगदी रोजच्या रोज सगळं काही कळतं. आमच्याकडे एक रिपोर्टर आहेत ना, राजू. अर्जू. पण अगदी खुश आहे हो तुमच्यावर. वडीलधाऱ्या माणसांचा आधार असला ना की बरं वाटतं हो. जय हो जय हो. पण बरं का माईसाहेब, तुमची दोन्ही मुलं म्हणजे अर्चनाताई, सतीशराव मेहनतीला कुठे मागे नाहीत हो. म्हणजे कधी काहीही काम करायला तयार असतात.
अर्थात म्हणजे तुमचे आणि आमच्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संस्कार दिसतातच हो. नाही हो, हे सगळं श्रेय त्या दोघांचं आहे. आम्ही ठीक त्यांच्यावर संस्कार करू हो, पण त्यांनी ते आचरणात आणले पाहिजेत ना. देणारा देत असतो हो, पण घेणाऱ्यांनी घ्यावं लागतं ना ते. आणि म्हणूनच घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यांनी कृतज्ञ असायला हवं. माईसाहेब, अहो लाखाचं बोललात हो तुम्ही. अहो देव भक्ताचा दास का होतो हे आत्ता कळलं हो मला. जय हो, जय हो. खरंच माईसाहेब, म्हणजे ना भरून पावलं हो मी. आणि ना नेमकं ह्याच सत्संगासाठी मी इथे येतो हो. माझं भरलं हो, माझं मन भरलं. जय हो बाकी. वा वा, काय बोललात हो तुम्ही माईसाहेब. आता ना माझ्या भरल्या मनाने मी निघतो. उद्या लवकर उठून दुकान गाठायचंय ना हो. मेघनांशी बाहेर बोलतो आणि मग निघतो. अहो पण तुमचं चहा पाणी काही झालं का? हो माईसाहेब, विजयाताईंनी अप्रतिम सरबत करून दिलं. हो ना. जय हो. बरं घेऊ मी. हो या. आमच्या माईसाहेबांवर लक्ष असू द्या. हो. बरं करा त्यांना बाबाजी. जय हो, जय हो. येतो. काळजी घ्या. सांभाळून. काय ग, काय झालं? अगं कधीपासून ट्राय करतेय, जमतच नाहीये. काय जमत नाहीये? अगं काल ना जरा एक्सपेरिमेंट करत होते. म्हणजे ड्रेस साठी नवीन डिझाईन्स करेन असं म्हटलं होतं. 1-2 केल्या सुद्धा होत्या, पण मलाच नाही आवडल्या. मी काय म्हणते विजया, तू तुझ्या डोक्याने एखादी डिझाईन दे ना मला करून. म्हणजे त्याप्रमाणे मी सगळं करते. कारण काय आहे, एखादी नवीन ऑर्डर येण्याची शक्यता आहे. पण त्यांना ना जरा खूप ऑप्शन्स हवेत आणि सॅम्पल पीस. त्यामुळे मला आजच्या आज रेडी करणं गरजेचं आहे, कारण ती माणसं उद्याच येणार आहेत दुकानावर. म्हणजे साहित्य सगळं आणलेलं आहे मी. एवढंच ना अर्चू? अगं मग आधी नाही का सांगायचं? मी येतानाच माझं किट घेऊन आले असते. हा काय आहे ना, त्या किट शिवाय असा व्यवस्थित शेप नाही कापता येणार आपल्याला. विजया एक सांगू का, तू ना खरंच परफेक्शनिस्ट आहेस ग. म्हणजे कुठलंही काम हातात घेतलं ना तर ते परफेक्टली तडीला नेतेसच. आणि हेच मला जास्त आवडतं. काय उपयोग पण? असं फक्त तुला वाटतं. बाकी कोणाला कुठे माझ्या गुणांची कदर. फक्त विजयावर पडते, विजयावर पडते असं म्हटलं की झालं. जाऊ दे ना विजया, कशाला तू उगाच ताणतीयस? खरे तुझं, नकोच त्या विषयावर चर्चा. अगं पण विजया, जाऊ दे, नको ना अर्चू. आता एखादी गोष्ट आहे ती आहेच ना. बस तुम्ही किट घेऊन ये. नाही थांब थांब थांब, मी आणते जाऊन. तू थांब. अगं नको, मी आणते. अगं मी आणते, थांब. तू फक्त मला सांग कुठे ठेवलंय. खिडकी जवळचे ना कपाट आहे ना, त्याच्यामध्ये डाव्या खाणात खालच्या बाजूला. हा ठीक आहे, थांब बस मी आणते. मेघना, एक विचारावंसं वाटतंय. विचार ना. जे ज्या ताईंचा मूड ठीक आहे ना, म्हणजे अशा त्या नेहमी सारख्या नव्हत्या. म्हणजे अशा नेहमी कशा खुलून बोलतात तशा बोलत नव्हत्या हो. नाही बाबा, मला नाही असं काही जाणवलं. नाही हो, पण त्यांची हल्ली दुकानात सुद्धा फेरी असते ना, तेव्हा सुद्धा त्या अशा गप्प गप्प असतात हो. घरात सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं व्यवस्थित आहे. पण मग त्या अशा नाराज नाराज का वाटतात हो? बाबा नाही हो मेघना, तुम्ही पुण्याला गेलात ना तेव्हापासून घरातलं सगळं काम विजयाताईंवर पडतंय हो. आणि त्यात आता माईसाहेब आजारी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता कशी बिनपगारी रजा घेऊन इकडे आलाय, तसंच ना आणखीन एक 3-4 महिने बिनपगारी रजा घ्या आणि इकडे या. आता ह्या क्षणी घर सांभाळणं खूप महत्वाचं आहे हो. बघा, पटतंय ना तुम्हाला माझं बोलणं? हो बाबा, माझं ट्रान्सफरचं झालं तर बरंच आहे, नाहीतर मी खरंच बिनपगारी रजा घेऊन. जय जय हो, पटलं ना तुम्हाला?
येतो आम्ही. काळजी घ्या बाबा. हो, तुम्ही पण घ्या तुमची काळजी. हा, आणि जावे बापूंची सुद्धा. जय जय. बरं झालं विजया खाली नाही आली. ते बिचारे सुरेश काका चांगलंच सांगत होते, पण हे ऐकल्यावर विजयाचा आणखी एक गैरसमज झाला असता. तिने या सगळ्याचा परत माझी क्षमताच नाही असा अर्थ काढला असता. तेव्हा खरंच कोण बरोबर आहे कोण चूक काहीच कळत नाहीये रे. फक्त लवकरात लवकर दूर व्हावं त्यांच्यात जे काही चाललंय ते. चला. हा बोल रे आदित्य, निघालास की नाही? 5 मिनिटात निघतोय मी. तयारी झाली माझी. हे बरं ऐक ना सतीश, अर्जुला कोणी सांगितलं नाही ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. हा म्हणजे तिचा एकसारखा जप चालू आहे तुझ्या नावाचा आणि आम्ही सगळे एन्जॉय करतोय. अरे नाही, तुम्ही कोणी सांगणार नाही माहित होतं मला. मला माईची भीती वाटत होती. तिला जर का मध्येच अर्चूचा उमाळा आला ना की झालं. डोंट वरी डोंट वरी. हे बघ, अमितनी माईंना बरोबर थोपवलेलं आहे, तू काळजीच करू नकोस. सतीश, विजया कशी आहे रे? आहे तशीच आहे अजून. म्हणजे वरवर पाहता सगळं व्यवस्थित आहे, परंतु आतून ज्याचं त्याला जाणवत आहे. तर पण दादाच्या लक्षात कसं आलं नाही हे समजत नाही मला. अरे झालंय काय, अमित सध्या प्रचंड बिझी आहे, खूप काम करत असतो दिवसभर, आणि विजयाचं देखील थोड्याफार फरकानं तेच चाललंय. त्यामुळे त्या दोघांना एकमेकांकडे बघायला किंवा एकमेकांचे मूड सांभाळायला अजिबात वेळ नाहीये. हा म्हणजे मे बी अमितच्या लक्षात आलंही असेल की विजय अपसेट आहे, पण त्यामागे मेघना आणि विजयात झालेलं छोटस संभाषण असावं हे त्याला माहित नसावं. नाहीतर आतापर्यंत हे प्रकरण मिटलं तरी असतं किंवा उग्र तरी झालं असतं. हो रे. अरे म्हणून तर हा विषय मी आणि माईंनी अमितकडे बोलण्याचं कटाक्षाने टाळलंय आणि अर्चूला पण तसा दम दिलाय. थँक्स यार सतीश. थँक्यू काय रे, पुण्याला जाऊन थँक्यू म्हणायला शिकलायस की काय तू? अरे हसतोयस काय, निघ आता लवकर, नाहीतर उशीर होईल. मी सुद्धा थोड्या वेळासाठी दुकानात जाऊन येतोय. म्हणजे नंतर सुरेश राव आहेत, ते बघणार आहेत सगळं. चल चल चल, निघ निघ. ठीक आहे चालेल, पोहोचतो मी वेळेवर. ओके चल, बाय बाय. विजया, विजया, अरे हो, चहा दे लवकर. देते थांब. झालाय माई. असू दे तू तुझं काम येऊ कर. का ग? नको, बस पेपर वाच. अरे आता हळूहळू मला सवय करायला हवी ना एकटीनं चालायची. मग अख्ख्या घराने काही मला मदत करायला नकोय. हो बसलं एकदाच गलबत. साधा संधिवात तर अरे जाईल. तू म्हणशील तसं. माई पण अहो एकदम भार देऊन कसं चालेल? आता त्या मसाजवाल्या बाईंनी काय सांगितलंय? हो बाई, केवढं काय काय सांगून ठेवलंय. सगळंच काही पण मनावर घ्यायचं नसतं ग. आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. त्यांना काय जातं सांगायला. चहा आण त्याला. बरं, आदित्यचा काही फोन बिन आला का? कधी येतोय तो? कधी पोचतो इकडे? हळूहळू. सकाळी फोनवर बोलणं झालं माझं. हो का? थोड्या वेळात निघणार होता, मला असं वाटतं तासाभरात पोहोचणार. हो ना. बरं झालं. बरं विजया, मी काय म्हणते, रक्षाबंधनाचा कार्यक्रम सकाळीच उरकून घेऊया आपण. थँक्यू. म्हणजे काय होईल, सगळे आपापल्या कामाला मोकळे. अर्चू आणि सतीशलाही सांगो. सतीशलाही दुकानात जायचं असेल ना, आणि तुलाही गणेशकडे जायचं असेल ना. नाही अहो माई, गणेश बँगलोरला गेलाय ना, त्याच्यामुळे मी राखी कुरिअर करून टाकली. हो का? बर. अर्चू मला काल रात्री पण विचारत होती आदित्य येणार आहे का म्हणून. मग अरे का तुम्ही तिला बिचारीला? बघ तर, किती रिक्षा येता तुम्ही तिला. हे नाही अजिबात नाही माई, प्लीज. आणि तुम्ही दोघी जरा गप्प बसा. तिला काही सांगू नका, कळलं? आदित्यला अचानक पाहून तिची जी काही रिॲक्शन असेल ना, ती पाहायची आम्हाला. बरं बरं बरं, मी किचन मध्ये जरा आवरावरी करते. चला, आदित्यला यायला मिळतंय ना, हे बरं झालं. हो माई, अहो तुम्ही कशाला आलात किचन मध्ये? मला हाक मारायची ना. का? मला बंदी आहे का स्वयंपाकघरात यायला?
तसं नाही हो माई, मग पण तुमचा काही भरवसा नाही. तुम्ही काम करत बसाल आणि मग नंतर त्रास झाला म्हणजे. ते खरंच आहे ग बाई. अगं पण आता वर्षानुवर्षाची सवय लागली ना आम्हाला. स्वयंपाकघरात एक चक्कर मारल्याशिवाय चैनच पडत नाही बघ जीवाला. बरं माई, तुम्हाला काही हवं होतं का? सॉरी हा, मला आज उठायला थोडा उशीर झाला. थोडा उशीर? हा थोडा उशीर म्हणतेस? चल उभी राहा कोपऱ्यात, अंगठे धर आणि उभी राहा. चल चल. तसं नाही हो माई, पण काय ग तू? अगं आणि उशीर झाला म्हणून कोणी सुळावर चढवणार आहे का तुला? आणि उशीर का झालाय हे सुद्धा दिसतंय बरं का चेहऱ्यावर. विचार करत बसली होतीस ना रात्र. आणि मग गंगा जमुना काय वेडाबाई आहेस. अगं विजयाच्या मनात सुद्धा फार काय नाही टिकून राहणार. तिच्या मनात तिच्याच विचारांचा गुंता झालाय आणि तो काही आता सुटत नाही. पण तिचा गुंता हा तिलाच स्वतःला सोडवायचा आहे. बघू. बर बर्फी तयार आहे ना? हो. मग तो बॉक्स आधीच काढून ठेव. विजयाचं तोंड गोड कर. आणि तू खास तिच्यासाठी केलीस असं तिला समजलं ना तर बघ किती आनंद होईल तिला. आणि मनापासून केलीस ना तिच्यासाठी, मग अगं मनापासून केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही बाळा. आता कसं